the next chapter, that is the second chapter of part 2, that is the sequences and series. या अगोदर आपण चॅप्टर 1 पाहिला होता, त्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर पाहिलेला आहे. आता आपण सेकंड चॅप्टर जो आहे तो आपण बघणार आहे. इट इज द सिक्वेन्सेस अँड सिरीज. यामध्ये पहिल्यांदा आपण सिक्वेन्स हा बघणार आहे, नंतर मग सिरीज बघणार आहे. तर सिक्वेन्स हा जो चॅप्टर आहे किंवा याचं नाव जो आहे तो तुम्हाला यापूर्वी झालेला आहे दहावीत असताना. सिक्वेन्स अगोदर याचा मीनिंग आपण समजून घेऊया. आपण याचा अर्थ काय आहे. तर सिक्वेन्स म्हणजे आपण हा शब्द वापरतो. आपण सिक्वेन्सने लावलेले आहेत, पुस्तकं सिक्वेन्सने लावलेले आहेत किंवा काही वस्तू जे आहेत ते मी सिक्वेन्सने लावलेले आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे ते क्रमाने लावलेले असते. लक्षात आलं. तर कोणतेही नंबर असतील, आता समजा असे नंबर्स आहेत, हे आपण असे लिहिले आणि जर हेच नंबर मी जर असे लिहिले तर आपण काय म्हणतो, दिस इज अ सिक्वेन्स. याला आपण सिक्वेन्स म्हणतो कारण यात आपण क्रमाने लिहिलेले नंबर. लक्षात आलं. याला आपण सिक्वेन्सने नंबर लावलेले असं म्हणणार नाही. आपण याला सिक्वेन्स म्हणू शकत नाही आपण, तरी ते आपण याला सिक्वेन्स म्हणणार. तर सिक्वेन्सची डेफिनेशन काय आहे, तर सेट ऑफ नंबर्स विच इज अरेंज्ड इन अ डेफिनेट ऑर्डर. एखाद्या ऑर्डरमध्ये जर दिलेले असतील तर त्याला सिक्वेन्स म्हणता येईल. तर ह्यामध्ये अजून असंही येईल, हे जे नंबर्स आहेत हे सुद्धा इथे काहीतरी सिक्वेन्स आहे, यामध्ये काहीतरी ऑर्डर आहे, तर ह्याला आपण सिक्वेन्स म्हणू शकतो. एकतर ते इन्क्रीजिंग नंबर असतील किंवा डिक्रीजिंग नंबर असतील, कसे असतील नंबर, पण त्यामधला जो आहे सिक्वेन्स जो आहे म्हणजे डेफिनेट ऑर्डर यामध्ये फॉलो केलेली असेल तर त्याला आपण सिक्वेन्स म्हणणार. तर गेल्या वर्षी आपण 10वी मध्ये याच्या पुढचा पार्ट जो आहे तो पाहिला होता अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणून. याचा जो पार्ट आहे तो आपण पाहिला होता अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपण थोडंसं आपण रिवाइज करूया. त्याला नाव दिला होता एपी. इट इज कॉल्ड एज एपी, अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. तर याच्यानंतर आपण बघणार आहे जिओमेट्रिक प्रोग्रेशन. हे आपण झालेलं थोडंसं रिवाइज करू, आपण थोडंसं रिव्हिजन घेऊ याचा. मग हे अरिथमेटिक प्रोग्रेशन कशाला म्हणलेले आहे, तर ज्या सिक्वेन्समध्ये दोन जे नंबर्स असतील दॅट इज कॉन्स्टंट, द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स इज कॉन्स्टंट, दॅट सिक्वेन्स इज कॉल्ड एज अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल असे नंबर्स असतील 2, 4, 6, 8, देन 10, 12. हा जो सिक्वेन्स आहे यामध्ये काय दिसतं आपल्याला, या दोन नंबर्स मधला कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे कसे लगतचे दोन जे नंबर्स आहेत त्यांच्यामधला डिफरन्स सेम आहे प्रत्येक ठिकाणी. ते 4 - 2 is 2, 6 - 4 is 2, 8 - 6 is 2, 10 - 8 is 2. प्रत्येक ठिकाणी त्यांचा जो डिफरन्स आहे तो सेम आहे. फक्त लगतचे दोन बघायचे आहेत. हा फर्स्ट अँड थर्ड यांच्यात नाही बघायचा. तर फर्स्ट सेकंड असे जे नंबर्स आहेत त्यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो सेम असेल तर त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतात. एपी, इट इज कॉल्ड एज एपी. हियर इफ द टर्म्स आर लाईक दिस, हे जर सिक्वेन्सचे टर्म्स असतील तर यामध्ये काय कंडिशन होता, tn + 1 - tn इज कॉन्स्टंट, दॅट इज अ डी. आपण पाहिलेले t2 - t1, t3 - t2, t4 - t3, t5 - t4. यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट, त्याला आपण नाव दिलेला होता बी म्हणून नाव दिलेला होता. बरोबर आहे. डिफरन्स मीन्स डिफरन्स जेव्हा सेम असेल तेव्हा त्याला आपण ए बी म्हणणार. बरोबर आहे. तर आपण हे पाहिलेलं आहे. मग याचा टीएन पण पाहिला होता आपण. टीएन म्हणजे nth टर्म. द फॉर्म्युला फॉर टीएन इज a + n - 1 * d. हा फॉर्म्युला पाहिला आपण. म्हणजे कोणताही टर्म आपल्याला काढता येईल यामधला, या सिक्वेन्स मधला. समजा मला 100वा टर्म काढायचे म्हणजे टी 100, 100वा टर्म माहित पाहिजे कारण सिक्वेन्स जो आहे तो इन्फायनाइट नंबर्स असतात त्यामध्ये. मग त्याला पर्टिक्युलर आपल्याला एखादा टर्म पाहिजे असेल, तो कोणता नंबर येऊ शकतो तर ते आपल्याला या फॉर्म्युलाने आपल्याला काढता येतं. त्यानंतर सम ऑफ द सिक्वेन्स, सम ऑफ द नंबर्स मीन्स SN. द फॉर्म्युला इज n/2 2a + n - 1 * d. हा फॉर्म्युला आपण पाहिला होता
हा TN चा फॉर्म्युला म्हणजे nth टर्म आणि SN चा फॉर्म्युला म्हणजे सम ऑफ n टर्म्स. म्हणजे समजा याची सम घ्यायची असेल, या 4 टर्मची सम घ्यायची असेल तर या फॉर्म्युला आपल्याला सम घेता येईल. सम ऑफ एनी नंबर्स आपल्याला या फॉर्म्युले काढता येईल. असे 2 आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. दिस इज ऑल अबाउट दी AP वी हॅव स्टडीड इन 10th स्टँडर्ड. आता आपण 11वीला काय बघणार आहे तर याच्या पुढचा पार्ट बघणार आहे आपण. दॅट इज कॉल्ड ॲज जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशन आता यामध्ये काय असणार आहे तर सिक्वेन्स जे आहेत ते त्याप्रमाणे कसे T1 T2 T3 असे टर्म असतील. TN याचे टर्म इज TN असे टर्म्स असतात सिक्वेन्स मध्ये. देन द रेशो ऑफ द टर्म्स म्हणजे कसं येणार T2 upon T1, then T3 upon T2, then T4 upon T3 is a constant. This is a constant. That is, we have written that. आता या n मध्ये काय येणार? We will write this Tn plus 1 upon Tn is constant. That is R. Then this sequence is called as geometric progression. यामध्ये काय असेल डिव्हिजन सेम असेल. T2 upon T1, T3 upon T2 दोन टर्म्स मधला डिव्हिजन जर सेम असेल प्रत्येक ठिकाणी तर त्याला त्या सिक्वेन्सला आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणणार. GP. इट इज कॉल्ड ॲज GP. म्हणजे कसं येणार Tn plus 1 upon Tn इज इक्वल टू R. रेशो हा कॉन्स्टंट असेल. जसं आपण Tn plus 1 minus Tn असा होता. AP मध्ये काय पाहिलं आपण डिफरन्स मायनस डिफरन्स कॉन्स्टंट होता. तर इथे काय असेल रेशो डिव्हिजन हा कॉन्स्टंट असेल तर त्याला GP म्हणणार. फॉर एक्झाम्पल कसे येणार यामध्ये एक्झाम्पल जे आहे सी दीज एक्झाम्पल्स. दिस सिक्वेन्स सी आहे 4 upon 2 डिव्हिजन इज 2, 8 upon 4 डिव्हिजन इज 2, 16 upon 8 डिव्हिजन इज 2, 32 upon 16 डिव्हिजन इज 2. डिफरन्स सेम नाही बघा. 4 minus 2 2 येतं पण 8 minus 4 4 येणार. 16 minus 8 8 येईल. डिफरन्स सेम नाही ते रेशो सेम आहे. 4 upon 2 देन 8 upon 4 16 upon 8 प्रत्येक ठिकाणी हा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट आहे. म्हणून ह्या सिक्वेन्सला आपण काय म्हणणार जॉमेट्रिक प्रोग्रेशन. समजलं जॉमेट्रिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं आपण तर ज्या सिक्वेन्समध्ये दोन टर्म्स मधला रेशो हा कॉन्स्टंट असेल त्या सिक्वेन्सला जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणायचा. आता याचा आपण TN आणि SN बघणार. म्हणजे इथे काय लक्षात ठेवणार आपण इथे काय असेल रेशो Tn plus 1 upon Tn is equal to R. Constant. This is constant and it is denoted by letter R. This is in the geometric progression. आता यामध्ये टर्म्स कसे असतात तर AR स्क्वेअर AR³ असे टर्म्स असतील. मग याचा TN काढता येतो आपल्याला. TN इज द फॉर्म्युला फॉर TN इज म्हणजे nth टर्म काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे AR⁻n−1. आता यामध्ये A मीन्स फर्स्ट टर्म अँड R इज द रेशो. बघा डिव्हिजन घेतला आपण AR upon A इट इज अ R. AR² upon AR म्हणजे डिव्हिजन. A गेट कॅन्सल R गेट कॅन्सल R प्रत्येक ठिकाणी रेशो काढणार R येणार. म्हणजे टर्म्स जे आहेत ते याप्रमाणे असतील AR AR² AR³ असे असतील. फॉर एक्झाम्पल आता मी दाखवतो तुम्हाला 2 4 8 16 हे जे आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपल्याला असं घेता येईल 1 1/3 1/9 1/27. डिव्हिजन जर घेतला तर 1/3 येतं प्रत्येक ठिकाणी. किंवा 1 -1 1 -1 1 -1 असे जे नंबर्स आहेत त्यांचं डिव्हिजन घ्या. -1/1 is -1 1/-1 is -1 -1/1 is also -1. So each ratio is -1. So these are examples of geometric progression. समजलं एक्झाम्पल. तर याप्रमाणे सिक्वेन्स असणार आहे आणि असे एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर आता आपण TN बघणार. त्याचं TN nth टर्म
आता मी एक्झाम्पल जो घेतलेला आहे यामध्ये हिअर काय येणार ए मीन्स फर्स्ट टर्म इज 2 r इज इक्वल टू आता r काय येणार रेशो 4/2 8/4 इच रेशो इज असं आपल्याला सांगता येईल. सेकंड एक्झाम्पल घेतलेलं होतं आपण 1/3 1/9 1/27. आता या ठिकाणी ते काय होतं a इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज 1 and r means ratio 1/3/1 that is 1/3. a is first term and r is 1/3. थर्ड आपण एक्झाम्पल पाहिला होता 1 - 1 1 - 1. आता यामध्ये हिअर येणार a इज इक्वल टू 1 येणार r इज इक्वल टू -1/1 r इज -1. म्हणजे या ठिकाणी r ची व्हॅल्यू जी आहे इथे 2 आहे इथे 1/3 आहे इथे -1 आहे. कोणती व्हॅल्यू येऊ शकते? तो अपूर्णांक असू शकेल, फ्रॅक्शन मध्ये येऊ शकेल किंवा निगेटिव्ह असू शकेल किंवा पॉझिटिव्ह असू शकेल. r हा कोणताही असू शकेल नंबर. लक्षात आलं? फक्त 0 सोडून तो नंबर कोणताही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह किंवा फ्रॅक्शन मध्ये नंबर असू शकेल. Now see, we will see nth term of GP, general term. It is called general term or nth term of GP. Here the sequence, if there is a sequence of GP and A is the first term and R is the common ratio. First term and R is the common ratio. Common ratio आपण कसे डिनोट करतो? आपण R ने डिनोट करतो. Then the nth term is given by Tn is equal to A R raised to n minus 1. We have to find nth term using this formula. Here A is the first term and R is the common ratio. समजा आपल्याला T10 काढायचा असेल तर यामध्ये n is equal to 10 ठेवायचा. A आपल्याला सिक्वेन्स मिळालेला असेल, सिक्वेन्स दिलेला असेल, सिक्वेन्स मधून आपल्याला फर्स्ट टर्म मिळवता येईल आणि R पण काढता येईल. तर त्या सगळ्या व्हॅल्यूज ठेवायचे आपल्याला nth टर्म काढता येईल. दिस इज द फॉर्म्युला फॉर Tn. AP मध्ये काय होता फॉर्म्युला? Tn इज A प्लस n मायनस 1 इंटू D. बघा तिथे पण A होता, D होता. तर इथे यामध्ये या फॉर्म्युला काय असेल? R असेल. हा लक्षात ठेवायचा फॉर्म्युला. Tn इज A R raised to n minus 1. R च्या पॉवर मध्ये n minus 1 असेल. This is the formula for finding Tn. Now next we will see sum of first n terms of GP. Sum of first n terms. If A is the first term and R is the common ratio, then the sum of n terms. Then sum of n terms means Sn. Sum of n terms means Sn. The formula for Sn is A R raised to n minus 1 upon R minus 1. इथे Sn चे 3 फॉर्म्युले आहेत. कोणते कोणते 3 आहेत? कारण R जो आहे आता आपण एक्झाम्पल पाहिला होता या अगोदर. R ची व्हॅल्यू जी आहे ती ग्रेटर दॅन 1 म्हणजे पॉझिटिव्ह असू शकेल किंवा निगेटिव्ह असू शकेल किंवा R ची व्हॅल्यू 1 सुद्धा असू शकेल. मग अशा वेळेस 3 फॉर्म्युले वेगवेगळे बघायचे आपल्याला. दिस इज द फर्स्ट Sn फॉर्म्युला फॉर इफ R इज ग्रेटर दॅन 1. ग्रेटर दॅन 1 म्हणजेच पॉझिटिव्ह असेल तर. अँड द फॉर्म्युला इज A 1 minus R square upon 1 minus R if R is less than 1. And third is n into A if R equal to 1. असे 3 फॉर्म्युले आपण वापरणार आहोत. म्हणजे R बघून R कसा आहे? R जर ग्रेटर दॅन 1 असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. लेस दॅन 1 म्हणजे फ्रॅक्शन मध्ये असेल किंवा निगेटिव्ह असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. आणि जर R इज इक्वल टू 1 येत असेल तर त्यामध्ये NA. म्हणजे फॉर एक्झाम्पल यासाठी मी सांगते. समजा आता सिक्वेन्स दिलाय तुम्हाला. मग यात काय येतो? याच्यामध्ये रेशो काय येतो? 1 येतो. R इज इक्वल टू 1. मग Sn काय येणार? n into A. n. आता समजा S4 काढायचा असेल. n into A. 4 into 2 is 8. बघा 2 into 2 into 2 up to this. याचा सब काय येणार? इट इज 8 येणार. 8 आलं. तर असा फॉर्म्युला हा आपल्याला वापरायचा असेल. यामध्ये
AP मध्ये काय होता, SNचा एकच फॉर्म्युला आपण पाहिला होता, n/2 2a प्लस n-1 इंटू d, हा एकच फॉर्म्युला पाहिला होता आपण, बरोबर आहे. तर इथे आपल्याला 3 फॉर्म्युले बघायचे आहेत, 3 फॉर्म्युले वापरायचे. केव्हा वापरायचं, एकच वापरायचं असेल r बघून, r जर ग्रेटर दॅन 1 असेल तर हा पहिला फॉर्म्युला वापरायचा, लेस दॅन 1 असेल तर सेकंड फॉर्म्युला, आणि r इक्वल टू 1 असेल तर थर्ड फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे r इथे महत्त्वाचं आहे, जे तुम्ही r तुम्ही काढणार आहे सिक्वेन्स मधून, तर तो कसा आहे त्याच्यावरून आपल्याला SN चा फॉर्म्युला वापरावा लागेल. तर याप्रमाणे TN आणि SN असे 2 फॉर्म्युला आपण पाहिलेले आहेत. आता आपण ह्याच्यावर एक्झाम्पल बघूया. नाउ सी स्टुडंट्स, वी विल सी एक्झाम्पल ऑफ एक्सरसाइज 2.1. एक्सरसाइज 2.1 मधला क्वेश्चन नंबर 1 आहे, चेक वेदर द फॉलोइंग sequences are GP or not, if so then write TN and SN. म्हणजे आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे, तो GP आहे की नाही ते चेक करायचा. जर GP असेल तर त्याचा TN आणि SN काढायचा. तर यामध्ये GP आहे की नाही ते बघण्यासाठी ते काय बघावं लागेल, तर रेशो कॉन्स्टंट आहे ते बघावं लागेल. आता हियर and A is equal to, first one is 2, R रेशो बघा, रेशो 6/2 is 3, 18/6 is also 3, 54/18 is also 3. Here each ratio is same, it is 3. So we have to write here 6/2, that is 3. This is R. So here R is equal to 6/2 or 18/6 or 54/18 is equal to 3. आपण हे नाही लिहिलं तरी चालेल, नुसतं R is equal to 3 लिहिलं तरी चालेल. सो गिवन सिक्वेन्स, मग आता सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स इज गिवन सिक्वेन्स and is GP, हा जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. मग असेल तर मग फॉर्म्युला वापरायचा आहे, TN and SN काढायचं आहे. नाउ TN means AR(n-1), put the value here, A is 2, R is 3 raised to n-1. इथे यामध्ये यांचे गुणाकार नाही करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं नाही, कारण इथे पॉवर मध्ये रेज टू n-1 आहे, या तसंच ठेवायचं. त्यानंतर SN, आता इथे SN काढण्यासाठी R बघावं लागेल. R is equal to 3 आहे, 3 means it is greater than 1, 1 पेक्षा मोठा आहे, म्हणून आपण पहिला फॉर्म्युला वापरणार, R greater than 1 चा, that is A R(-1) upon R-1 हा फॉर्म्युला वापरायचा. यामध्ये व्हॅल्यू ठेवला आपण, A ची व्हॅल्यू ठेवली 2, R ची व्हॅल्यू 3(-1) upon 3-1. 3-1 means 2, it is 3(-1) upon 2. 2 to get cancelled, so we get the answer as 3(-1). This is the required answer. असं आपल्याला TN आणि SN दोन्ही काढता येईल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 1 - 5 25 - 120. आता इथे बघा, here A is equal to 1, first one is 1. आता R जो आहे -5/1 सेम आहे 25/-5 -125/25. जर आपण डिव्हिजन घेतला तर किती येणार आहे, -5 येतो. -5/1 is -5, 25/-5 is -5, -125/25 is -5. So each ratio is same, so it is given sequence. We will write here given sequence is a GP. Now here using TN formula we have to find TN and SN. TN is AR(n-1). Put in this value of A is 1, R is -5(n-1). So 1 into this is -5(n-1). Now SN. Now for finding SN, we have to see the value of R. R is -5. -5 is a negative value, so it is less than 1. Less than 1. मग less than 1 असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरणार, A into 1 minus R is 10 upon 1 minus R. हा SN चा फॉर्म्युला वापरायचा. लक्षात आलं? तर इथे काय करणार, व्हॅल्यू ठेवली आपण A is 1,
1 minus r means minus 5 raised to n upon 1 minus 5 असे येणार. So it is 1 means 1 minus 5 raised to n upon 1 plus 5 that is 6. आता इथे मायनस मायनस प्लस करायचं नाही कारण ते पॉवर मध्ये n आहे, असं होत नाही. फक्त इथे खालची आपण मायनस मायनस प्लस घेऊन 6 लिहिता येईल. तर इथे 1 plus 5 raised to n असं लिहू नका. समजलं यामध्ये? आता समजा s 10 काढायला सांगितलं तर 10 n इक्वल 10 ठेवायचा म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काढता येईल. तर लक्षात आलं? एसएन साठी दोन फॉर्म्युले जे आहेत, 3 फॉर्म्युले ते लक्षात ठेवायचे. ग्रेटर दॅन 1 साठी हा फॉर्म्युला वापरायचा आणि लेस दॅन 1 साठी हा फॉर्म्युला वापरायचा. दोन्ही एक्झाम्पल तुम्हाला घेऊन सोडून दाखवले. आता काही एक्झाम्पल जे आहेत समजा थर्ड एक्झाम्पल करूया. सिक्वेन्स दिलेला आहे आपल्याला 3 4 5 6. आता जर आपण बघितलं यांच्यामधला रेशो 4/3 येणार, नंतर 5/4 येणार, 6/5 येणार. इथे लिहू शकतो आपण here a is equal to 3 आहे पण r ची व्हॅल्यू जी आहे 4/3 5/4 बघा 4/3 5/4 दोन्ही सेम आहेत का? नाहीये. म्हणून इथे काय येणार? रेशो सेम येत नाही. म्हणून काय येणार इथे काय येईल? गिवन सिक्वेन्स इज नॉट जीपी असं लिहायचं. मग जीपी नसेल तर पुढे काढायचंच नाही, टीआर आणि एसएन काढताच येत नाही. तर अशा प्रकारे हे सर्व एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक्सरसाइज 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन. तुम्ही बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे.